मित्रांनो, तुमच्या शेताकडं जाण्यासाठी जर एखादा वहिवाट किंवा रस्ता असेल आणि सदरचा रस्ता जर शेजाऱ्याच्या शेतकऱ्यानं मुद्दाम बेकायदेशीर रस्ता नांगरलेला असेल, अडवलेला असेल किंवा कुंपण घातलं असेल किंवा मुद्दाम हरकत किंवा अडथळा केला असेल, तर तुम्ही तहसीलदार यांच्याकडं मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 प्रमाणे तुम्ही अर्ज करू शकताय. आणि त्या अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची कायदेशीर प्रक्रिया कशी होते बघा. तुम्ही कलम 5 प्रमाणे तहसीलदार यांचा अर्ज केला, त्यानंतर सदर अर्जाच्या 3 दिवसात तहसीलदार यांनी चौकशीसाठी तो अर्ज तलाठी यांच्याकडे पाठवला जातो. तलाठी काय करतात, सदरच्या शेतकऱ्याला बोलवून घेतात आणि सदरचा अर्ज हा त्यांना लागू करतात आणि त्यानंतर सदरचं प्रकरण हे जे मंडल अधिकारी आपले असतात त्यांच्या समोर तुमचं प्रकरण चाललं जातं. आणि मंडल अधिकारी काय करतात, सदरच्या शेतकऱ्याला ज्यानं रस्ता अडवलाय आणि तुम्हाला ज्यानं अर्ज केला त्यांना बोलवून घेऊन त्या सदरच्या रस्त्याची संपूर्ण चौकशी करतात आणि त्याचा जो काही रिपोर्ट असेल ते मंडल अधिकारी तहसीलदार यांच्याकडे पाठवतात. आणि सदरचा रिपोर्ट वगैरे संपूर्ण पाहून तहसीलदार काय करतात, सदरचा रस्ता जर अडवलेला असेल, नांगरलेला असेल, कुंपण गाठलेला असेल, तर कोणत्याही प्रकारचा हरकत अडथळा केलेला असेल तर सदरचा रस्ता हा 8 दिवसात तहसीलदार खुला करून देण्याचा आदेश करीत असतात. अशा पद्धतीनं कायदेशीर प्रोसिजर ही जर एखाद्यानं रस्ता तुमचा अडवलेला असेल तर ही कायदेशीर प्रोसिजर करता येते मित्रांनो. आणि हा तुमचा कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे. धन्यवाद.